आपला पुढचा धडा अर्थशास्त्राशी परिचय ह्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तपशील दिसतो, आपल्याला एक तक्ता दिसतो आणि सांगा पाहू या अंतर्गत आपण आता सगळं काही स्पष्टीकरण करणार आहोत. तर अनुक्रमणिका क्रमांक, तपशील आणि अंदाजे खर्च म्हणजे रुपयामध्ये किती होतो. तर आपला रोजचा आहार, मग त्या रोजच्या आहारामध्ये काय काय येतं, तर नाश्ता येतो, जेवण येतं. त्याच्यानंतर त्याचे 6,000 रुपये इथं दाखवले गेलेले आहेत. त्याच्यानंतर पोशाखाचे 2 संच विकत घेणे, त्याचे 2,000 रुपये. त्याच्यानंतर आपलं शालेय साहित्य सगळं विकत घ्यायचं, म्हणजे भूमिती, गणिताचं, आपल्या विज्ञानाचं, आपल्या भूगोलाचं काही आपले हे असतात, ॲटलास असतात, आपले काही नकाशे असतात, पृथ्वीगोल असतो, इत्यादी इत्यादी. त्याचे सगळ्यांचं मिळून 500 रुपये पकडलेले आहे. त्याच्यानंतर वैद्यकीय खर्चामध्ये कधी कधी आपल्याला ताप, सर्दी, खोकला होतो, याच्या अंतर्गत 450 रुपये हा आपल्या वैद्याचा खर्च. त्याच्यानंतर मनोरंजन म्हणजे तुम्हाला काहीतरी करमणूक पण हवी आहे, तर त्याच्यासाठी मग 500 रुपये पकडलेले आहेत. त्याच्यानंतर मोबाईलचे आपले जे आपण देयक करतो त्याच्यामध्ये 1,000 रुपये. त्याच्यानंतर काही फळं, भाजी आपल्याला विकत घ्यायची असेल तर त्याचे 1,000 रुपये. त्याच्यानंतर सार्वजनिक प्रवास खर्च म्हणजे जो बसनी होतो, रेल्वेनी होतो, रिक्षानी होतो इत्यादी, त्याच्यासाठी 2,600 रुपये हा प्रवास भाडं इथं आपण नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर वीज देयक म्हणजे आपलं जे आपण जी वीज वापरतो, आपण जिथं राहतो तिथं, तर त्याचे आपण पैसे देतो वीज मंडळाला, मग ते आहेत 1,500. आणि पर्यटन, जर आपण कुठं फिरायला गेलो किंवा काही ठिकाण आपण अभ्यासाला तिथं आपण गेलो तर त्याचं 4,000 रुपये. आणि बँकेचा हप्ता हा आपला 3,000चा, असे एकूण 22,550 रुपये इथं पकडलेले आहे. हा एक तपशील आहे की जसा आपल्याला खर्च येतो कोणता कोणता, तर तो कसा आहे, महिनाभराचा आपल्याला प्रत्येक ठिकाणी द्यावा लागणार, आणि त्याचं हे उदाहरण अतिशय सुंदररित्या आपल्याला या तक्त्याद्वारे सांगितलेलं आहे की आपला खर्च खरोखरच कसा असतो. दिवसा तुम्ही एखादं खाऊचं पाकिट घेतलं, वेफर्सचं पॅकेट घेतलं, तर ते 5 रुपयाचं असतं, पण ते 5 रुपये सुद्धा फार महत्वाचे असतात. पुढे बघूया, सांगा पाहू या अंतर्गत परत. समजा तुमचा या महिन्याचा खर्च जर वरील प्रमाणे आहे, म्हणजे त्या तक्त्याप्रमाणे दिल्याप्रमाणे आहे, आणि मासिक उत्पन्न तुमचं 20,000 रुपये आहे. मासिक उत्पन्न किती आहे महिन्याचं? 20,000. मग तुमचं उत्पन्न आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसवण्यासाठी मग तुम्ही या महिन्यात वरीलपैकी कोणत्या बाबींना प्राधान्य क्रम द्याल ते ठरवा. म्हणजे जर तुमचा खर्च 22,500 दाखवतोय आणि तुमचं महिन्याचं जे उत्पन्न असेल मासिक ते 20,000 असेल, तर मग तुमचा 2,000चा जवळजवळ 2,500चा तुमचा हा तोटा आहे. मग तुम्ही कोणत्या महत्वाच्या गोष्टींना प्रथम प्राधान्य द्याल आणि तो परत एक अंदाजपत्रक महिन्याचं ठरवाल, ते तुम्ही ठरवायचंय. तर मग तुमच्या प्राधान्य क्रमानुसार वरील तक्ता हा खर्चासहित पुन्हा द्यायचा आहे आणि वर्गात चर्चा करायची. तर वर्गात चर्चा करायची म्हणजे काय, तर तुम्ही आपल्या आता घरात आहात, तर घरामध्ये जर तुमचे काही मित्र आसपास राहत असतील, सवंगडी मित्र, तर तुम्ही त्याच्यामध्ये फक्त 2 विद्यार्थ्यांनाच घरी बोलवून, आणि ते पण लांब लांब बसून तोंडाला आपला मास्क लावून तुम्ही त्यांच्याशी ही चर्चा करू शकता. आणि नसेलच तर मग तुम्ही स्वतःच घरामध्ये आपला जो काही अभ्यासक्रम आता आपण करत आहोत, आता मी तुमच्या बरोबर आहे आपल्या या उपक्रमामध्ये, विभागामध्ये, तर माझ्या बरोबर सुद्धा तुम्ही तो अंदाजपत्रक काढू शकता. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थित बसून शांतपणे अभ्यास जेव्हा करता तेव्हा त्याचा एक अंदाजपत्रक तुम्ही काढा. आता खाली दिलेले आहे शिक्षकांच्यासाठी सूचना आहे, पण विद्यार्थ्यांनी लिहिलेले प्राधान्यक्रम पाहून त्याप्रमाणे आवश्यकतेनुसार उत्पन्न आणि खर्च यांचे व्यवस्थापन कसे करावे लागते हे स्पष्ट करायचंय. म्हणजे तुमचा खर्च जर तुमच्या उत्पन्नापेक्षा जर जास्त असेल, तर अर्थात
तुम्हाला त्या जो खर्च आहे त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला एक योग्य ती सांगड किंवा ताळमेळ बसवावा लागेल, की जेणेकरून तुमचे काही पैसे वाचतील सुद्धा आणि तुमच्या खर्चामध्ये सुद्धा तुम्हाला त्रास न होता तुमच्या सगळ्या गरजा या भागवल्या जातील. अशा प्रकारे तुम्ही एक वेळापत्रक ते बनवायचं, म्हणजे ते अंदाजपत्रक. आता भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आपण बघितलं तर आता आपण वरील जी कृती केलेली आहे त्याच्या चर्चेतून आपल्याला असं लक्षात येईल की व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असं असतं. आणि मग यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला. काय झाला? अर्थशास्त्राचा जन्म. अर्थशास्त्र कशाला म्हणतात? अर्थशास्त्र म्हणजे आपला जो पैशाचा जो व्यवहार आहे, देवाणघेवाण आहे, त्याचा हा व्यवहार आहे पैसा. तर तो कशाप्रमाणे आपण ताळमेळ आणि सांगड घालून बसवून त्याचा योग्य प्रकारे वापर करणं आणि शिवाय त्याचं व्यवस्थित संपूर्णपणे नियोजन करणं, ह्याच्यातूनच अर्थशास्त्र हे आलेलं आहे. मग अर्थशास्त्र ही संज्ञा ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे. महत्वाचं आहे हा हे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि याचा अर्थ काय तर कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे. तर आता कौटुंबिक व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र यात बरचसं साम्य आहे. म्हणजे काय तर बघा, आता वेळ, पैसा, श्रम, भूमी आणि साधनं यावर प्रभावीपणे कसा आपण वापर करावा हे अर्थशास्त्रामुळे समजतं. कारण जिथं आपल्या हातामध्ये पैसा असतो तिथं आपण संपूर्णपणे आखणी करू शकतो, नियोजन करू शकतो आणि त्यानुसार आपण आपल्या गरजा त्याच्यामध्ये बसवून योग्य प्रकारे त्याचं सांगड घालतो. मग विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. तर लिओनेल रॉबिन्स यांच्या मते अमर्याद गरजा म्हणजे काय तर मला अजून एक ड्रेस घ्यायचा आहे, मला अजून एक कपड्याचा जोड घ्यायचा आहे, मला अजून एक चपलाचा जोड घ्यायचा आहे, असे हाव असते आपल्या मनात. आणि मर्यादित दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र. आपले हाव कधी कमी होत नाही. आपल्याला अजून एक ड्रेस घ्यावा असा वाटतो, आपल्याला अजून एक चपलाचा जोड असावासा वाटतो, परंतु आपल्या जर दुर्मिळ आणि मर्यादित जर उत्पन्न असेल तर त्याच्यामध्ये त्याची सांगड आणि त्यांचा मेळ कसा घालायचा याचा प्रयत्न करायचा आणि आपले पैसे व्यवस्थित त्याच्यामध्ये नियोजन होतील किंवा व्यवस्थित योग्य रीतीने वापरले जातील आणि अर्थात आपल्या सगळ्या गरजा त्याच्यामध्ये योग्यरित्या नाही अशा भागवल्या जातील, ह्याचाच अभ्यास करायचा म्हणजेच अर्थशास्त्र. आता कुटुंबाचं जसं आर्थिक व्यवस्थापन असतं तसंच गावांचं, शहरांचं, राज्यांचं, देशाचं आणि जगाचं देखील आर्थिक व्यवस्थापन असतं. हे खूप महत्वाचं आहे. आणि भौगोलिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर विशिष्ट भूप्रदेशातल्या उत्पादन, वितरण तसंच वस्तू आणि सेवांचा उपभोग यांच्याशी संबंध असलेले हे उपक्रम म्हणजेच अर्थव्यवस्था आहे. बघा, अर्थव्यवस्थेची व्याख्या किती वेळा केली गेली आणि किती वेळा समजवण्यात आली तुम्हाला जर आई बाबांनी 10 रुपये जर दिले असतील तर ते 10 रुपयाचा योग्य वापर कसा करावा, आता हे छोटस उदाहरण आहे. त्याच्यामध्ये अर्थशास्त्र येतं की मला 5 रुपयाचं एक खाऊचं पाकिट घ्यायचं, 5 रुपये मला जपून ठेवायचे, इत्यादी इत्यादी अशा रीतीने. आता जागतिक स्तरावर बघितलं तर अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. आता आपण बघतोय की जसं आपल्या स्वतःसाठी आपला स्वतःचा खर्च, आपल्या कुटुंबातला, तसंच मग या आपण जिथे राहतो आपलं गाव, आपलं शहर, आपलं राज्य, आपलं देश आणि सगळं जगाचं आपण आर्थिक व्यवस्थापन आता ह्याच्यातून शिकणार आहोत. तर मग त्याच्यासाठी 3 प्रकार आहेत अर्थव्यवस्थेचे. तर तो खालील तक्ता बघायचा आहे. तर अर्थव्यवस्थेचे प्रकार: भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. तर सर्वात प्रथम आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असतं. खाजगी म्हणजे कसं, एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे ते असतं आणि
कमाल नफा मिळवणं हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. म्हणजे जसं की उदाहरण बघितलं तर जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. कोणती? भांडवलशाहीची. दुसरं बघितलं तर समाजवादी अर्थव्यवस्था. तर या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचे घटक हे एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात. संपूर्ण म्हणजे सरकारी मालकीचे असतात आणि मग त्याच्यातून समाजाचं कल्याण व्हावं, लोकहितार्थ काही उपक्रम व्हावेत, हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा हा मुख्य हेतू असतो. ह्याच्यामध्ये उदाहरण बघितलं तर काही देश आहेत जसं काही चीन आहे, रशिया आहे इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. आणि मिश्र अर्थव्यवस्था ह्याच्यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचं सहअस्तित्व असतं. म्हणजे दोन्ही मिळून मिश्र एकत्र म्हणजे दोन्ही पण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे. आणि या अर्थव्यवस्थेमध्ये नफा आणि सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध हा राखला जातो. आता उदाहरण घेतलं तर भारत आहे, स्वीडन आहे, युनायटेड किंगडम आहे इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत स्पष्टीकरण लिहा. यामध्ये अर्थव्यवस्थेची सुरुवात ही घरापासून होते. भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची आहे आणि अर्थव्यवस्थेनुसार जगातले देशाचे हे 3 गट पडतात. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.